तर आपण ही थेट दृश्य झी 24 तासवर पाहतोय। अमित ठाकरे आता नवी मुंबईसाठी रवाना होत आहे। आपण ही दृश्य थेट पाहतोय। मुंबईमधल्या शिवतीर्थ या निवासस्थानातून आता अमित ठाकरे नवी मुंबईसाठी रवाना होत आहेत। ते स्वतःच कार चालवत नवी मुंबईला जाणार आहेत। त्यांच्यासोबत इतर मुंबईमधले मनसेचे नेते कार्यकर्ते सुद्धा त्यांच्यासोबत जाणार आहेत। नवी मुंबईमध्ये मनसेकडून शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। आज नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये मनसेचे नेते अमित ठाकरे जाणार आहेत आणि तिथून ते पोलिसांकडून नोटीस स्वीकारणार आहेत। काही दिवसांपूर्वी नेरूळमध्ये बंदिस्त असलेलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं परवानगीशिवाय अमित ठाकरे आणि मनसेच्या इतर कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी उद्घाटन केलेलं होतं, लोकार्पण केलेलं होतं। मात्र त्यानंतर नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये अमित ठाकरे आणि त्याचबरोबर मनसेच्या 70 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। पोलीस नोटीस घेऊन आले होते, मात्र अमित ठाकरे यांच्यापर्यंत ती नोटीस पोहोचली नाही। आपण स्वतःच नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये येऊ आणि ती नोटीस स्वीकारू असं त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्यानुसार आजचा दिवस त्यांनी निवडलेला होता। आज नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये नोटीस स्वीकारण्यासाठी मनसेचे नेते अमित ठाकरे निघालेले आहेत। त्यांच्याबरोबर इतर महत्त्वाचे नेते सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर मनसेचे कार्यकर्ते सुद्धा आपल्याला दिसत आहेत। जोरदार घोषणा दिल्या जात आहेत आणि आता थोड्याच वेळात इथून मनसेचे नेते अमित ठाकरे त्यांच्यासोबत इतर महत्त्वाचे नेते सुद्धा आहेत, आपल्याला दिसत आहेत गाडीमध्ये बसलेले। स्वतः गाडी चालवत अमित ठाकरे नवी मुंबईसाठी रवाना होत आहेत। दरम्यान अमित ठाकरे नेरूळमध्ये येणार आहेत, त्यामुळे नवी मुंबईमध्ये त्यांचं जंगी स्वागत करण्यासाठी मनसेचे नेते तिथे तत्पर आहेत। मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे, सर्वत्र झेंडे लावण्यात आलेले आहेत। भगवं वातावरण सध्या नवी मुंबईमध्ये दिसतंय। मनसेकडून आज नवी मुंबईमध्ये शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। दरम्यान मनसेचे नेते अमित ठाकरे आणि त्यांच्या इतर नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं परवानगीशिवाय लोकार्पण केल्यानंतर लगेचच शासनानं 4 दिवसांमध्ये शासकीय कार्यक्रम घेतला आणि त्या संपूर्ण स्मारकाचं लोकार्पण केलेलं आहे। त्यामुळे आता अमित ठाकरे नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये जातील, नोटीस स्वीकारतील आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन सुद्धा ते करणार आहेत। आपण ही दृश्य पाहतोय। स्वतः ड्रायव्हिंग सीटवर अमित ठाकरे आपल्याला दिसत आहेत, त्यांच्या बाजूला संदीप देशपांडे बसलेले आहेत। त्याचबरोबर इतर मनसेचे नेते सुद्धा कार्यकर्ते सुद्धा इथे जमलेले आहेत। थोड्याच वेळात ते आता नवी मुंबईला पोहोचतील, रवाना झालेले आहेत। तर नवी मुंबईमध्ये आपण दृश्य पाहतोय, शक्ती प्रदर्शनाची जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या स्मारकाचं परवानगीशिवाय अनावरण केलेलं होतं अमित ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी, त्यामुळे त्यांच्यासह 70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि आता ती नोटीस स्वीकारण्यासाठी अमित ठाकरे स्वतः नेरूळमधल्या पोलीस ठाण्यामध्ये जाणार आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष कामाला लागलेला आहे। सर्वत्र एक वेगळं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय आणि आज नवी मुंबईमधलं वातावरण आपल्याला तापलेलं दिसतंय, कारण नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्यासहित 70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता मनसेनं जंगी स्वागत करण्याची तयारी केलेली आहे। अमित ठाकरे यांची जंगी स्वागत केलं जाणार आहे, त्याचबरोबर जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं जाणार आहे। याआधी सुद्धा अनेकदा मनसेनं जनहिताचे अनेक महत्त्वाचे मुद्दे उचललेले आहेत आणि त्यानंतर सरकारनं त्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि आता सुद्धा नवी मुंबईमधलं नेरूळमधलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे गेल्या काही महिन्यांपासून बंदिस्त होतं। त्याचं लोकार्पण परवानगीशिवाय अमित ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलं, मात्र हे झाल्यानंतर तातडीनं ते स्मारक पुन्हा एकदा बंद करण्यात आलं आणि या संपूर्ण प्रकरणानंतर अमित ठाकरेंसह 70 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आलेला होता। पोलीस थेट शिवतीर्थावर दाखल झालेले होते नोटीस घेऊन, मात्र ती नोटीस त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही आणि त्यामुळे अमित ठाकरे यांनी स्वतः प्रसारमाध्यमांशी बोलताना मी स्वतः नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये येईन, तिथे मी नोटीस स्वीकारेन असं सांगितलेलं होतं आणि त्यानुसार त्यांनी रविवारचा दिवस निवडलेला होता आणि आता ते नवी मुंबईसाठी रवाना झालेले आहेत। आपण ही 2 दृश्य पाहतोय। अमित ठाकरे रवाना होतानाची दृश्य आपण पहिल्या दृश्यांमध्ये पाहतोय, तर दुसरं दृश्य आपण नवी मुंबईमधलं पाहतोय। नवी मुंबईमध्ये शक्ती प्रदर्शनाची तयारी करण्यात आलेली आहे। जोरदार घोषणा दिल्या जात आहेत। मोठ्या संख्येनं नवी मुंबईमध्ये आपल्याला मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर पाहायला मिळत आहेत। बॅनरबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे। तर एकूणच नवी मुंबईमध्ये आज मनसेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। पोलीस ठाण्यामध्ये आज नोटीस स्वीकारण्यासाठी अमित ठाकरे रवाना झालेले आहेत। ही 2 दृश्य आपण पाहतोय। अमित ठाकरे आता रवाना झालेले आहेत आणि थोड्याच वेळात ते नवी मुंबईमध्ये पोहोचतील।